नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये. आज आपण 17 मार्च 2025च्या चालू घडामोडी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया याच्या पहिल्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक पहिला, ICICI बँकेने कोणाची सुरक्षा ऑपरेशन्स प्रमुख म्हणून नियुक्ती केली? कमाल वली यांची. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. कमाल वली यांनी ICICI बँक लिमिटेडमध्ये सुरक्षा ऑपरेशन्स सेंटरचे प्रमुख म्हणून भूमिका स्वीकारली आहे. सायबर सुरक्षा आणि IT ऑपरेशन्समध्ये 18 वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमल वली आता बँकेच्या सुरक्षा ऑपरेशनवर देखरेख करणे, जोखीम कमी करणे सुनिश्चित करणे आणि डिजिटल लवचिकता वाढवणे यासाठी जबाबदार आहेत. ICICI बँकेत येण्यापूर्वी त्यांनी जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड, विप्रो, IBM, इंटेक्स टेक्नॉलॉजीज आणि स्पॅन्को टेलिसिस्टम्स येथे नेतृत्वाची भूमिका भूषवली आहे, जिथे त्यांनी सुरक्षा फ्रेमवर्क, प्रकल्प अंमलबजावणी आणि ऑपरेशनल सुरक्षा धोरणे यशस्वीरित्या व्यवस्थापित केली. प्रश्न क्रमांक दुसरा, महिला दिनानिमित्त IIFL फायनान्सने 7 विद्यमान शाखांना सर्व महिला कर्मचारी असलेल्या कोणत्या शाखांमध्ये पुनर्ब्रँड केले? शक्ती. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. महिला दिनानिमित्त IIFL फायनान्सने 7 शाखांचे पुनर्ब्रँडिंग करून त्यांना पूर्णपणे महिला कर्मचारी असलेली शक्ती शाखांमध्ये रूपांतरित केले आहे. या 7 शाखा दिल्ली, NCR आणि मुंबई महानगर प्रदेशात आहेत. हा उपक्रम IIFL फायनान्सच्या वित्तीय सेवांमध्ये महिलांना सक्षम बनवण्याच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो. शक्ती शाखा सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणणाऱ्या महिलांच्या शक्ती आणि लवचिकतेचा उत्सव साजरा करतात. प्रश्न क्रमांक तिसरा, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाने आशिया पॅसिफिकमधील सर्वोत्तम विमानतळासाठी प्रतिष्ठित कोणता पुरस्कार जिंकला? एअरपोर्ट एक्सपिरियन्स अवॉर्ड, ASQ पुरस्कार. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. GMR एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने जाहीर केले आहे की त्यांची उपकंपनी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला आशिया पॅसिफिक प्रदेशातील 4 कोटीहून अधिक प्रवाशांना सेवा देणाऱ्या सर्वोत्तम विमानतळासाठी प्रतिष्ठित एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी एअरपोर्ट एक्सपिरियन्स अवॉर्ड 2024ने सन्मानित करण्यात आले आहे. ग्राहक सेवेतील उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेसाठी दिल्ली विमानतळाला सलग 7व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक चौथा, ऑटोमोटिव्ह टायर्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ATMAच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? अरुण मामेन यांची. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. MRF लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण मामेन यांची ऑटोमोटिव्ह टायर्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय अभिलेखागाराने 135वा स्थापना दिन साजरा केला आणि कोणत्या मिशनचा शुभारंभ केला? ज्ञान भारतम मिशनचा. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार NAI त्याचा 135वा स्थापना दिन साजरा केला, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री श्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते भारतीय वारसा वास्तुकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ज्ञान भारतम मिशनचा शुभारंभ देखील झाला आणि भारताच्या समृद्ध ऐतिहासिक नोंदीचे जतन सुनिश्चित करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या डिजिटायझेशन कार्यक्रमावर प्रकाश टाकण्यात आला. प्रश्न क्रमांक 6, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले आहे? मॉरिशसच्या. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशस प्रजासत्ताकाच्या 57व्या राष्ट्रीय दिन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. या सोहळ्यात मॉरिशस राष्ट्रपती धरमवीर गोकुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन हा मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. हा पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय नेते ठरले आहेत. प्रश्न क्रमांक 7, भारतात पहिल्यांदा वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्सचे आयोजन करण्यात आले आहे, नवी दिल्ली येथे. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2025मध्ये भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले. 45 सुवर्ण, 40 रौप्य आणि 49 कांस्य पदकासह एकूण 134 पदके जिंकली. या कार्यक्रमात भारताने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन केले होते, जी आता 2028पर्यंत वार्षिक स्पर्धा असेल. प्रश्न क्रमांक 8, बँक ऑफ बडोदाने महिला अनिवासी भारतीयांसाठी काय सुरू केले आहे?
बॉब ग्लोबल वुमन NRE आणि NRO बचत खाते. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. बँक ऑफ बडोदाने महिला अनिवासी भारतीयांसाठी एक विशेष बचत खाते सुरू केले आहे, ज्यामुळे अशी सेवा देणारी ही पहिली भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक ठरली आहे. बॉब ग्लोबल महिला NRE आणि NRO बचत खाते गृह आणि वाहन कर्जावरील सवलतीच्या दरात, कमी प्रक्रिया शुल्क, लॉकर भाड्यावर पूर्ण सूट आणि मोफत विमानतळ लाऊंज प्रवेशासह कस्टमाइज डेबिट कार्डसह फायदे प्रदान करते. प्रश्न क्रमांक 9. कितवा खंजर सैन्य अभ्यास 2025 आयोजित करण्यात येत आहे? 12वा. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. भारत किर्गिझस्तान संयुक्त विशेष दल सराव खंजरची 12वी आवृत्ती 10 मार्च ते 23 मार्च 2025 दरम्यान किर्गिझस्तानमध्ये होणार आहे. आजचा शेवटचा प्रश्न क्रमांक 10. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच महिला समृद्धी योजना सुरू केली आहे? दिल्ली सरकारने. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. दिल्ली सरकारने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांसाठी महिला समृद्धी योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत त्यांना दरमहा 2500 रुपये मिळतील. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.